ईशान्य मुंबई के भाजपा उम्मीदवार मिहिर कोटेचा के कार्यकर्ताओं द्वारा गरीब रिक्शा चालक के साथ धक्का मुक्की किए जाने का मामला सामने आया है। रिक्शा चालक ने आरोप लगाया है कि मिहिर कोटेचा के कार्यकर्ताओं ने उनके साथ धक्का मुक्की की और रिक्शा का भाड़ा भी नहीं दिया। अब देखना ये है कि आरोपियों के खिलाफ पुलिस कोई कार्रवाई करती है या नहीं, या फिर सत्ता पक्ष के दबाव में आकर मामले को रफा दफा कर दिया जाएगा। भाडं घेतलेलं मी आणि मला विक्रोळी कन्वानगरचं भाडं सोडलं त्या कन्वानगरवरून तिकडनं यू टर्न मारून परत मला मुळला यायचं होतं। तिकडनं त्यांचं मिहिर कोटेचाचं काय त्यांचं फॉर्म भरायचं काय हा होतं ते मला काय माहित नाही कोणाचं, ते पण बीजेपीचं होतं ते। पण ते मुलं येऊन तिकडे हायवेला मला बोलले मुलुंडचे आपल्या मिळून ऑफिसला जायचं होतं मला। मी त्यांना बसवलं तिकडनं आणि नाहूर आपलं सिग्नल आहे तिकडे त्यांचे काय ते रॅलीचं मिहिर कोटेचा चालू टेम्पो चालवतं त्या पोराने आवाज दिला त्या लोकांना मुलांना, तर मुलगा येऊन माझ्या रिक्षात परत एक बसला। तर मी म्हटलं चौघं चालणार नाही मला, मी तिघांनाच घेऊन जाणार। बोलतो कसा घेऊन जातो ते बघतो मी। तर मग शिव्या बिया द्यायला लागला मला आणि बोलतो पैसे बी देणार नाही, जात करायचं काय करायचं कर। तुम्हाला त्यांनी पैसे दिले की नाही दिले? पैसे बी नाही दिले, काहीच नाही दिले। बोलतो जे घेऊन कोणाला बोलायचं बोलून घेऊन ये। ते बीजेपी वाले कार्यकर्ते, हा ते बीजेपी वाले कार्यकर्ते जेव्हा टेम्पो उभा होता तिकडून नाही ते लोक बीजेपीचे कार्यकर्ते म्हणजे मिहिर कोटेचाच्या रॅलीमधून ते लोक निघाले। हा तो मुलगा तिकडनं तो माझ्या रिक्षात बसला मिहिर कोटेचाच्या रॅली टेम्पो बरोबर। हा तुम्ही त्यांना सांगितलं पैसे किती दिले का? काय पैसे तर दादागिरीच करायला लागले। मी चौका घेऊन जाणारच नाही इकडे म्हणून तिनं कायला उडे बरोबर। मी कशाला चौका घेऊन जाऊ? तुम्हाला तुम्ही पैसे बी नाही दिले, दादागिरी चालू शिवाय बी द्या चालू केलं। तुम्ही धमकी कोणाचं नाव हा धमकी म्हणजे हे लोक आपले मिहिर कोटेचाच मला मिहिर कोटेचाच वाटतं। रॅली म्हणजे त्यांची त्याच्यामध्ये त्यांचंच काम आहे त्याच्यामध्ये बीजेपीचे हा सगळे टेम्पो सगळं ते होत होते। तुम्ही अशी तक्रार नोंदवले की ते मी आता ते नोंदवायला चालू होतो। आता काय काय माझा तिकडे गेलो मला जवळ नाही त्यासाठी मी खास इथं आलो। फक्त तशा प्रकारे जय महाराष्ट्र मी रोहित रमेश चिकणे युवा शाखा अधिकारी म्हणून वॉर्ड क्रमांक 107 आज एक काका आपल्याला भेटले तिकडे पोलीस स्टेशनच्या काही निमित्त मी कारणामा आलो होतो। त्यांची दुर्दैव अशी आहे की बीजेपीचे कार्यकर्ते आज विक्रोळीवरनं त्यांची आज फॉर्म भरण्याचा दिवस होता मिहिर कोटेचा यांचा आणि त्या दरम्यान रिक्षामध्ये ते लोक बसले, त्यांचे कार्यकर्ते रिक्षामध्ये बसल्यानंतर मुलुंडपर्यंत आले। मुलुंडमध्ये त्यांच्या सांगण्यानुसार ते मेहुल टॉकीज पर्यंत पोहोचले आणि चौथा एक व्यक्ती त्यांचा कोणतरी कार्यकर्ता बसला आणि त्यांना पैसे न देता शिवेगाई करता त्यांना धक्काबुक्की करता ते लोक निघून गेलेले आहेत। अशा प्रकारची त्यांची माजोरी म्हणजे सत्ता असताना माजोरी करणं ही चुकीची गोष्ट आहे। पण त्या रिक्षावाल्या काकाचं चुकलं नाही, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की चौथा माणूस रिक्षात बसता कामा नये किंवा बसता तरी त्यांच्या रिक्षाला धोका आहे, त्यांना कोणतरी पोलीस पकडतील। पण सत्तेचा माज पोलीस तुम्हाला काय करणार नाही, आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत, तुम्ही बिंदास चला, आम्ही मिहिर कोटेचे माणसं आहेत असं सांगून त्यांना शिवीगाळी करून त्यांचे पैसे न देता त्यांना निघून गेले। त्याबद्दल काय म्हणणं तुम्ही? नाही माझं असं म्हणणं आहे का हे पण चुकीचं झालं, पण असं रोज तर रे हा ठीक आहे माझ्यावर झालंय, पण दुसऱ्यावर रिक्षावर असं लांबचा भाडं म्हणजे आज मला 150-125 रुपयाचा फटका पडला। एवढी महागाई चालली आणि मला एवढा फटका पडला, आता मला दुसरा भाडं असतं काय केलं, दुसरा 300-400 रुपये भाडं असतं त्या जीवाला काय लागतं बरोबर। हा नाही सामान्य लोकांचं म्हणजे समजलं पाहिजे कार्यकर्त्यांना।